आणि आता वळूयात काही महत्त्वाच्या राजकीय बातम्यांकडे। मुंबईतून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। ही मोठी घोषणा खरं तर त्यांनी केली आहे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असं राऊत म्हणाले। तर ठाकरेंना एकदा विनंती करणार, अन्यथा आमचा मार्ग मोकळा होईल असं यावर वडेट्टीवारांनी म्हटलंय। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड म्हणावी लागेल। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन, आम्ही स्वबळावर लढू। काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजींनी आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। मुळात विषय असा आहे की आज असं आहे की संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल, तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवार साहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू। मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये काय त्यांचं म्हणणं असेल त्यांनी मांडलेलं आहे। आम्ही आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जे म्हणणं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, कारण आमच्या कार्यकर्त्यांचं पण म्हणणं बिलकुल असंच आहे की आपल्याला संधी मिळायला पाहिजेत। कारण मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर काही ठिकाणी जे आहे ते आमचं पण म्हणणं आहे की आमच्या सीटा निवडून येऊ शकल्या असत्या, पण महाविकास आघाडीचा ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी आम्ही जसं लोकसभेला सुद्धा माहिती आहे की मी तिकीट कुठे वेळ मागितलं होतं आणि मला वेळा ठिकाणी तिकीट देण्याचं काम झालं। विधानसभेला सुद्धा आम्हाला काही सीटा हव्या होत्या ज्या आम्ही मागत होतो, पण त्या नाही मिळाल्या। पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि मेहनत घेऊन त्या ठिकाणी जो आहे तो प्रयत्न केला आणि त्यांच्या उमेदवारांना निवडून आणलेलं आहे। संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे। महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा आहे? तो त्यांचा इश्यू आहे, त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणावर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचं लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे। की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं। आता महाआघाडीने काय ठरवलं त्यांना माहिती आहे। आज सकाळी काय ठरवतील तर उद्या सकाळी वेगळं काहीतरी बोलतील। कोण काय बोलेल त्यांचा तो प्रश्न आहे। परंतु ही जी महाआघाडी झाली होती ही स्वार्थापोटी, कुठल्याही प्रकारचा राजकीय आधार नव्हता, आयडिओलॉजिकल त्याच्यामध्ये काय नव्हतं, केवळ स्वार्थासाठी सोयीसाठी बनलेली ही महाआघाडी होती। मग पत्त्याच्या ताससारखी विस्कटून पडणार आहे। मग आता वेगळे वेगळे त्यांच्या कुप्त्यात, परंतु लोकांना त्यांचा चेहरा माहीत पडला आहे, पर्दाफाश झाला आहे। आता पुढच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये मुंबईपासून नागपूरपर्यंत जो जसा निकाल विधानसभेत लागला त्याच्यापेक्षाही जोरदार महायुतीच्या बाजूने निकाल लागणार आहे।